शासकीय वास्तू. आज आपण जिथे उभे आहोत तिथे इतिहास जिवंत आहे. औरंगाबादमधील म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमधील बिबिका मकबरा. ताजमहलची प्रतिकृती मानल्या जाणारे हे स्मारक त्याच्या भव्यतेमुळे आणि इतिहासामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ही कथा आहे एका मुलाची आणि आपल्या आईवरील श्रद्धेची आणि साधेपणापासून उभारलेल्या प्रेम स्मारक. एका पत्नीचे स्मारक, एका मुलाचे स्वप्न, हा मकबरा. मुघल सम्राट औरंगजेबाच्या पहिल्या पत्नी दिलरस बानो बेगम, ज्यांना राबिया दुर्रानी असे म्हणूनही ओळखलं जातं, त्यांची आठवण अमर करण्यासाठी या भव्य वास्तूची निर्मिती करण्यात आली. तिच्या निधनानंतर औरंगजेबाचा मुलगा आझमशहाने हा स्मारक बांधण्यास निर्णय घेतला असून आझमशहाने आपल्या आईसाठी ताजमहल सारखं भव्य स्मारक उभं करण्याचं ठरवलं होतं. काही इतिहासकारांनी असं देखील म्हटलं आहे की हा मकबरा औरंगजेब यांनी बांधलेला आहे. या मकबऱ्यात दिलरस बानो हिची कबर आहे. इतिहास सांगतो की हे स्मारक इसवी सन 1653 ते 1660 या काळात बांधलं गेलं असे मानले जाते असून गुलाम मुस्तफा यांच्या तारीखनाम्यानुसार मकबरा बांधण्यासाठी रुपये 6,68,203 एवढा खर्च आला होता. 81 एकर आणि बिल्डिंगची हाईट 19 फीट असलेला या मकबऱ्याचे मुख्य आर्किटेक्ट अताउल्ला होता, जो ताजमहलचे आर्किटेक्ट उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा असल्याचे मानले जाते. तसेच या मकबऱ्याची रचना ताजमहलशी खूप मिळती-जुळती आहे, परंतु काही वेगळेपणा आहेत. ताजमहलमध्ये जिथे भरपूर संगमरवराचा वापर दिसतो, इथे प्लास्टर आणि स्थानिक साहित्याचा अधिक वापर झाला आहे. या वास्तूत नक्षीकाम, भव्य घुमट, 4 बागा आणि संगमरवरी ही सजावट स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण आहे. मकबऱ्याच्या चारही कोपऱ्यात मिनार आहे, ज्यावर कधी प्रवेश करता येत होता, परंतु सध्या तिथे प्रवेश बंद आहे. या वास्तूत काढलेल्या चित्रांमध्ये प्रामुख्याने हिरवा, पिवळा, पांढरा, लाल, काळा या रंगाचे वापर केलेला आपल्याला दिसतो. तसेच भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले असून मकबऱ्याच्या परिसरात बारादरी, जमातखाना आणि काही बागा आहेत. बिबिका मकबरा हे शहरातील एक महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ आहे. औरंगजेबाच्या साध्या जीवनशैलीमुळे हा मकबरा साधेपणाचं प्रतीक आहे, तरीही त्याच्या भव्यतेत कोणतीही कमतरता नाही. मित्रांनो, बिबिका मकबरा केवळ एक स्मारक नाही, तर प्रेम, श्रद्धा आणि साधेपणाचा इतिहास आहे. तुम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला आलात तर या स्मारकाला नक्की भेट द्या. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं चॅनलला फॉलो करा. भेटूयात पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.